मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काल रात्री वर्षा निवासस्थानी बैठक। प्रभादेवी राडा आणि मंत्रिमंडळ बैठकीवर चर्चा झाल्याची माहिती। राज ठाकरेंनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासंदर्भात होणार चर्चा। आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाने दिला इशारा। दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 10 फुटांची वाढ, तर जिल्ह्यातील 21 बंधारे गेले पाण्याखाली। आज आणि उद्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट। जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस। हतनूर धरणाचे 41 दरवाजेपैकी 10 दरवाजे उघडले। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी कृती समिती आक्रमक। हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना पालिकेनं बसेस पुरवू नयेत अशी मागणी करत केएमटी बस धरल्या रोखून। आणि ज्ञानवापी मशीद शृंगार गौरी प्रकरणामध्ये आज वाराणसी कोर्ट सुनावणार निकाल। खबरदारी म्हणून वाराणसीमध्ये कलम 144 लागू। तर युक्रेनमधील दुसरं महत्त्वाचं शहर असलेल्या खार्किव्हमधून रशियाच्या सैन्याची माघार। महत्त्वाचं तळ पुन्हा युक्रेनच्या ताब्यात आल्यानं युद्धाचं चित्र पालटण्याची शक्यता। गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18